ट्रेसिंग एकसारखी नाहीये. तर 2 धावांची पेनल्टी एनआर बोरपाडा संघाला या ठिकाणी दिली जाईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर ती 2 धावांची पेनल्टी आपण ऍड करणार आहोत. टीमची धावसंख्या पहिली तर 8 धावा धावफलकावरती आहेत. यश पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. समोर लॉफ्ट केला, या वेळेला स्टँड इन डिलिव्हर, परंतु इथे काय कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. वाह, लाजवाब झेल टिपलाय. काही क्षणासाठी आमचे देखील शब्द थांबले गेले कारण कॅच त्या पद्धतीने पकडली गेली आहे. व्हॉट अ कॅच. विकेट आहे, विकेट आहे. खरं तर अप्रतिम झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि तो खेळाडू होता नीरज शेलके. काय झेल त्याने कॅरी केलाय. वाह, व्हॉट अ कॅच. आता मात्र सूर्यकुमार यादवची आठवण येईल. त्याच्यामुळेच आपण विश्वचषक जिंकला होता जो त्याने मिलरचा झेल टिपला होता आणि तो झेल इथे मात्र त्याच पद्धतीने टिपला गेलाय. वाह, इथे मात्र कपिल बाद झालाय. चांगली बॅटिंग तो करत होता मैदानाच्या आतमध्ये, त्याला झेलबाद केले गेले. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते परंतु त्यानंतर त्याला झेलबाद केले गेला. पूर्ण श्रेय जाईल त्या क्षेत्ररक्षकाला ज्यानं झेल टिपला. लाजवाब कॅच पकडली. खरं तर हा व्हिडिओ व्हायरल होईल अशा पद्धतीचा झेल आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळेल. संपूर्ण क्रेडिट त्या क्षेत्ररक्षकाला जाईल. आणि क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच म्हटलं जातं ना की पकडा कॅच आणि जिंका मॅच. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मग तुमची गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला आता साथ दिली आहे. झेल टिपलाय कपिल बाद. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मुकेश. मैदानाच्या आतमध्ये मुकेश दाखल झालाय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एक बाजूने धुंडावडोली ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये एनआर बोरपाडा ब या 2 संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आई गावदेवी तिसाई खालिंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल जय बजरंग पहारे. तिसऱ्या फेरीतील हा सामना असेल. 3 षटकांचा असेल. ही देखील सूचना आपण लक्षात घ्या. जय बजरंग पहारे आणि तिसाई स्पोर्ट्स खालिंग आपण कुठेही जाऊ नका. यानंतर लगेचच आपला सामना सुरू होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8 धावा, 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर विकेट. यश षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने सज्ज झाला. फटका फसला. यावेळेला झेलची संधी निर्माण झाली आणि इथून मात्र मुकेश देखील बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली. मुकेशची रणनीती कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली कारण ऑलरेडी इथे आपण पाहिलं तर कपिल बाद झाला होता. थोडस संयम ठेवणं गरजेचं होतं. संयम राखला नाही. विकेट आली आणि त्याच नंतर आपण पाहतोय दुसरा धक्का टीम धोंडावडली ब संघाला. इथून मुकेश बाद होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. एक मानाची सन्मानाची स्पर्धा. अंबाडी परिसरातली पहिली रजनी ही स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न होतं ही स्पर्धा आम्हाला खेळायची. अखेरकार ते स्वप्न पूर्ण होताना आपण पाहिलं आणि या स्पर्धेचे सर्व श्रावणजी ठाकरे यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचे आपण ब्रँड अँबॅसेडर पाहिले तर मग अमोलजी पाटील असतील, योगेशजी पाटील असतील, बिंदाजी लसने असतील, प्रथमेशजी ठाकरे हे ब्रँड अँबॅसेडर आहेत बीएस स्पोर्टचे. आणि त्यानंतर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांना कोण विसरेल. अगदी श्रावण ठाकरे यांच्या पाठीमागे कुटुंबासारखे उभे राहिले आणि या स्पर्धेला अगदी लाख मोलाचं योगदान केलं. ज्यामध्ये संतोषजी पाटील असतील, त्यानंतर लाटे सर असतील, अनेकाने हिरारी सर असतील. खूप सारी मेहनत या लोकांनी देखील घेतली गेली. अभिजित दादा असतील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 8. पहिल्या 2 वरती फलंदाज बरसला. त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात गोलंदाजानं. आता विकेट हायट्रिक वरती आहे गोलंदाज यश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. रोशन आला बॅटिंग करण्यासाठी. गेले 2 दिवस आपण गुणलेखकाच्या भूमिकामध्ये आशिष पाटील यांना देखील पाहतोय. त्यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. विकेट हायट्रिक पूर्ण होईल का. ओहो, फलंदाज होईल बाद आणि आप खेळाडू ठरलाय दुसरा ज्याने बीएस चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विकेट हायट्रिक पूर्ण केली. या अगोदर सिकंदर स्पोर्ट महापोली संघाचा आशिक अन्सारी गाव महापोली आणि आता इथून ठरलाय यश
नाव आहे यश आणि गाव आहे बोरपाडा. सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट्स. वाह, कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करताना यश यशस्वी झालाय. नाव यश आहे आणि यशस्वी कामगिरी संपन्न करत असताना या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवली आहेत. 8 या धावसंख्येवरती रोख लावलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल उर्फ बाली, अगदी गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्याचं चर्चा आपण नेहमीच पाहत असतो, क्रिकेटवरती ज्याचं अमाप प्रेम आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कपिल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8. सुरुवात दमदार होती, परंतु त्यानंतर गोलंदाजाने त्याची कमालीची गोलंदाजी केली, त्याची गुणवत्ता दाखवली, त्याची क्वालिटी दाखवली आणि 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवल्या गेल्या. 4थी विकेट येईल का? गोलंदाजी मार्क वरतून यश सज्ज झालाय ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. इथे देखील यशस्वी झालाय आणि त्याच नंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 8 आणि त्याच नंतर 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत, जिथे एनआर बोरपाडा ब संघाची एकसारखी जर्सी